येते अतिशय आगळं वेगळं असं हे दृश्य आहे. 300 विविध वाद्यांचं आणि कलाकारांचं. हो मॅडम, म्हणजे मला इथे लेझिम खेळताना दिसतंय. मला वाटतं की परेडमध्ये पहिल्यांदाच लेझिमचा वापर झालेला आहे आणि लेझिम ही महाराष्ट्राची शान म्हटलं तर मी चुकीचं ठरणार नाही. जेव्हा लेझिम वाजतंय आणि त्याचबरोबर असोसिएटेड जे आपले बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण वाजतात, तर एक वेगळीच एक चैतन्य वातावरण निर्माण होतं. आजच मी एक पुण्यामध्ये एका शाळेमध्ये ध्वजाचं रफलिंगसाठी गेलो होतो. तिथे ह्या पोरांनी लेझिमचा जवळजवळ 15 मिनिटं कार्यक्रम दाखवला आणि मी ते शाळेच्या लोकांना तेच सांगत होतो की तुम्ही ही जी वाद्य आहे हे शहरामध्ये आजकाल दिसणं बरंच कमी झालेलं आहे, पण ही परंपरा चालू ठेवणं एक अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे वाद्य जे आहे हे महाराष्ट्र एक प्रतीक आपण म्हणू शकतो, ज्याला म्हणतं की कल्चरल डिफरन्स काय आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, आणि म्युझिकल कल्चर काय आहे महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये लेझिम हे खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर आत्ताच्या दृश्यांमध्ये आपण फुलाचा वर्षाव आणि हेलिकॉप्टर्स जे पाहतोय दिसत आहेत. भव्य प्रारंभ. हो मॅडम, हे मला LH हेलिकॉप्टर्स दिसत आहेत आणि तुम्ही बघाल सगळ्यात अगोदर सगळ्यात पुढे भारताचा ध्वज आहे आणि त्याच्यानंतर बाकी तिन्ही दलांचे ध्वज आहेत आणि फुलांचा वर्षाव पण होतोय. आणि तुम्ही हे बघाल तेव्हा हे कॉर्डिनेशन बघा, म्हणजे प्रत्येक हेलिकॉप्टर मधलं जे अंतर आहे आणि ते कायम टिकवणं आणि त्याच वेगाने जाणं आणि त्याच डायरेक्शनमध्ये जाणं हे अत्यंत अवघड आहे. जो लीड हेलिकॉप्टर आहे त्याचे कॅप्टन कंटिन्युअसली कॉल्स देत असतात, बाकीचे हेलिकॉप्टर्स ते ऐकून त्यांचा फॉलो घेत असतात, पण हे करणं जितकं आपल्याला सोपं वाटतं तितकं नाही आहे. त्याच्यासाठी भरपूर कोऑर्डिनेशन आणि भरपूर प्रॅक्टिस झालेली असते. कारण अचूक ठिकाणी फुलाचा वर्षाव करणं जेणेकरून जिथे आपल्याला ते फुलं पडले पाहिजे तिथेच असणं, आणि त्यावेळेस छोटीशी गोष्ट म्हणा की हवेचा स्पीड काय असणार आहे आणि ती हवा कुठल्या दिशेला जाणार आहे हे सगळं नियोजित करूनच हा फुलाचा वर्षाव केला पाहिजे. कारण तो ज्या ठिकाणी फुलं पडली पाहिजेत त्याच ठिकाणी पडले पाहिजेत. त्यासाठी हे सगळं कॅल्क्युलेट करून हे काम केलं पाहिजे. आणि इनहेरंट फ्लेक्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, कुठल्याही एका मिशनमध्ये आपण भाग घेतो, जसं आता हे एक मिशनचा भाग आहे, तर ह्या मिशनमध्ये आपण भाग घेतला, त्या मिशनमध्ये लास्ट मोमेंटमध्ये जर काही विंड पॅटर्न चेंज झाला किंवा विंड स्पीड चेंज झाला तर ते अडॉप्ट करून त्याच्यावरती मात करून आपल्याला जे साध्य करायचं ते कसं करायचं ही एक मोठं कौशल्य आहे आणि हे आपले पायलट साध्य करतात. याचा अर्थ असा आहे की त्यांची केपेबिलिटी किती जास्त आहे आणि किती प्रोफेशनलिझम मध्ये हे करतात हे आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा कॅप्टन स्मिता यांच्याकडे जाते. परेड कमांडर आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांचं स्थान आणि त्यानंतर आता परेड मधलं त्यांचं स्थान यांच्याबद्दल काय सांगाल? देहरादून के पूर्व छात्र मेजर जनरल सुमित मेहता आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार जे आहेत ते GOC दिल्ली एरिया आहेत, ते तिथे परेड कमांडर म्हणून तिथे सुरुवातीला आहेत. त्यानंतर मेजर जनरल सुमित मेहता जे आहेत ते त्यांचे चीफ ऑफ स्टाफ ते त्यांच्या मागे असतील. त्यानंतर आपल्या ट्रेडिशननुसार जे परमवीर चक्र विजेते आणि अशोक चक्र विजेते, परमवीर चक्र हा गॅलंट्री अवॉर्ड आहे वॉर टाईममधला, आणि सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन योगेंद्र सिंग जे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत कारगिल वॉरमुळे 18 ग्रेनेडियर्सचे आहेत ते, आणि टायगर हिलच्या बॅटलमध्ये त्यांचा रोल जो होता तो खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. सो ते आपल्याला तिथे त्या GOC जे आहे दिल्ली एरिया ते त्यांच्यानंतर ज्या 3 गाड्या आहेत त्याच्यामध्ये एका गाडीमध्ये सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन योगेंद्र सिंग आपल्याला दिसत आहेत.
त्यानंतर सुभेदार मेजर संजय कुमार जे आहेत ते सुद्धा परमवीर चक्र विजेते आहेत. त्यांना सुद्धा कारगिल वॉरमध्येच परमवीर चक्र मिळालं होतं. ते 13 जॅक्रिसचे आहेत. सो ते दोघं जण आपल्याला इथे गाड्यांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या मागे जे आपल्याला दिसत आहेत ते आहेत लेफ्टनंट कर्नल जसराम सिंग. त्यांना ते अशोक चक्र विजेते आहेत. सो अशोक चक्र हा पीस टाईम गॅलेंट्री अवॉर्ड असतो आणि लेफ्टनंट कर्नल जसराम सिंग जे होते त्यांना त्यांना 1968 मध्ये नागा इन्सर्जन्सीच्या वेळेला तो अवॉर्ड मिळाला होता. सो हे तिघं जण आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यांचा जो काही या देशासाठी त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाला योग्य तो सन्मान जो आहे तो या माध्यमातून मिळत असतो. त्यामुळे आपल्या परेडची सुरुवात